मुंबईतल्या विधानसभा जागांवर कुणी बाजी मारली, कुणाचा पराभव झाला, ग्राफिक्सद्वारे पाहूयात। बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय भाजपचे संजय उपाध्याय विजयी झालेत। आपण मुंबईतील बिग फाइट्स बघतोय। दहिसरमध्ये मनीषा चौधरी भाजपाच्या मनीषा चौधरी विजयी झाल्या। तर मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे शिंदेची शिवसेना यांचा विजय झालाय। तर मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा भाजपा हे विजयी झाले। मुंबईतल्या लढती आपण पाहतोय आणि त्यामध्ये विक्रोळीमध्ये सुवर्णा करंजे शिंदेची शिवसेना यांचा पराभव झालाय, तर सुनील राऊत ठाकरेंची शिवसेना यांचा विजय झालाय। भांडूपमध्ये अशोक पाटील शिंदेची शिवसेना विजयी झालेत। तर जोगेश्वरी पूर्वमध्ये अनंत बाळानर ठाकरेंची शिवसेना यांचा विजय झाला। दिंडोशीमध्ये सुनील प्रभू ठाकरेंची शिवसेना यांचा विजय झालाय, तर संजय निरुपम यांचा पराभव झालाय। चारकोपमध्ये योगेश सागर भाजप हे विजयी झाले। मालाड पश्चिममध्ये असलम शेख काँग्रेसचे असलम शेख विजयी झालेत। तर गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांचा विजय झालाय। वर्सोवामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हारून खान यांचा विजय झालाय। अंधेरी पश्चिम मध्ये भाजपच्या अमित साटम यांचा विजय झालाय, तर अशोक जाधव काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव झालाय। अंधेरी पूर्व मध्ये भाजपच्या मुरजी पटेल यांचा विजय झालाय। तर विलेपार्ले मध्ये पराग अळवणी भाजपच्या पराग अळवणी यांचा विजय झालाय। चांदिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दिलीप लांडे यांचा विजय झालाय। मुंबईतील महत्त्वाच्या लढती आपण बघतोय। घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपच्या राम कदम यांचा विजय झालाय। घाटकोपर पूर्व मध्ये भाजपच्या पराग शाह यांचा विजय झालाय। तर मानखुर्दमध्ये अबू आझमी यांचा विजय झालाय। अणुशक्ती नगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सना मलिक विजयी झाल्यात। तर चेंबूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे तुकाराम काते हे विजयी झाले। कुर्लामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांचा विजय झालाय। तर कलिनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पोतनीस विजयी झाले। वांद्रे पूर्व मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई विजयी झालेत। तर वांद्रे पश्चिम मध्ये भाजपाचे आशिष शेलार यांचा विजय झालाय। धारावीमध्ये काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा विजय झालाय। तर सायन कोळीवाड्यामध्ये भाजपचे आर तमिल सेल्वन यांचा विजय झालाय। विलेपार्लेमध्ये भाजपचे पराग अळवणी विजयी झालेत। तर वडाळ्यामध्ये भाजपचे कालिदास कोळंबकर विजयी झालेत। माहीममध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांचा पराभव झालाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत विजयी झाले। परळीमध्ये आदित्य ठाकरे यांचा विजय झालाय। तर शिवडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी यांचा विजय झालाय। भायखळामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा यामिनी जाधव यांचा पराभव झालाय, तर मनोज जामसुदकर ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज जामसुदकर हे विजयी झाले। मलबार हिलमध्ये
भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला। मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल हे विजयी झालेत आणि कुलाबामध्ये भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले। तर ठाण्यातल्या लढती बघूयात आपण, कोण नेमकं विजयी झाले आणि कुणाचा पराजय झालाय। तर ओवळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक शिंदेची शिवसेना यांचा विजय झालाय। तर कोपरी पाचपाखडीमध्ये एकनाथ शिंदे शिंदेची शिवसेना यांचा विजय झालाय। ठाणे शहरमध्ये भाजपाचे संजय केळकर विजयी झालेत। मुंब्रा कळवामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले। मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झालेत। ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक विजयी झाले। बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या। तर भिवंडी पश्चिम मध्ये भाजपचे महेश चौगुले विजयी झाले। भिवंडी ग्रामीण मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झाले। भिवंडी पूर्व मध्ये समाजवादी पार्टीचे रईस शेख विजयी झाले। कल्याण पश्चिम मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर विजयी झाले। तर शहापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दौलत दरोडा विजयी झाले। मुरबाडमध्ये किशन कथोरे भाजपचे किशन कथोरे यांचा विजय झाला। डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला। कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांचा विजय झालाय। तर अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बालाजी किणीकर विजयी झाले। उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी विजयी झालेत। तर कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजेश मोरे विजयी झाले। तर यानंतर आपण पालघरमध्ये जाणार आहोत, नेमकं त्या ठिकाणी कोण जिंकलंय कोण पराभूत झाले पाहूयात। डहाणूमध्ये माकपच्या विनोद निकोले यांचा विजय झाला। विक्रमगडमध्ये भाजपाचे हरिश्चंद्र भोये विजयी झालेत। तर पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झाले। बोईसरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विलास तरे विजयी झालेत। तर नालासोपारामध्ये भाजपचे राजन नाईक यांचा विजय झाला। वसईमध्ये भाजपच्या स्नेहा पंडित विजयी झाल्या।